करून घ्यावी। रायमतपूर पंचक्रोशीतील उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पक्षाचे असणारे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर सर्व लोकप्रतिनिधी यांचं या ठिकाणी मनपूर्वक रहिमतपूर शहर भारतीय जनता पक्ष यांच्या वतीनं आपल्या सर्व लोकप्रतिनिधींना, सदस्यांना या ठिकाणी प्रतिमेचं प्रतिमा पूजन करून या कार्यक्रमाचा शुभारंभ होतो। मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। आज इस ऐतिहासिक रहमतपुर नगरी में भारत के आदरणीय ओम प्रकाश जी, इनका इस नगरी से, नगरी के लोगों से और हमारे कराड़ उत्तर विधानसभा कॉन्स्टिट्यूएंसी के सभी नागरिकों से मैं प्रथमतः आपका और मंत्री जी के साथ आए हुए सभी मान्यवरों का तहे दिल से स्वागत करता हूं। उनको यहाँ आमंत्रित किया, वो यहाँ पधारे, उनका फिर से एक बार तहे दिल से स्वागत करता हूं। उनके साथ यहाँ पर पधारे हुए भारतीय जनता पार्टी के जिलाध्यक्ष तथा विधायक आदरणीय जय कुमार गोरे भाऊ, भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता तथा कराड़ दक्षिण के नेता आदरणीय अतुल बाबा भोसले जी, सातारा जिला के भारतीय जनता पार्टी के पूर्व जिलाध्यक्ष आदरणीय विक्रम जी पावस्कर साहब, भारतीय सातारा जिला के पूर्व जिलाध्यक्ष आदरणीय भरत नाना पाटिल, यहाँ आए हुए आदरणीय जय कुमार जी शिंदे, बलशेटवार जी, यहाँ पर आए हुए आदरणीय रामकृष्ण जी वेताल, सभी आदरणीय खंडाले से आए हुए हमारे सभी मित्र, यहाँ आज सभी स्थानीय जैसे ग्राम पंचायत के सरपंच सदस्य, पंचायत समिति के सदस्य, जिला परिषद के सदस्य तथा नगर पालिकाओं के सभी नगर सेवक, नगराध्यक्ष, इनके साथ आदरणीय मंत्री जी बातचीत करने वाले हैं, उनसे संवाद करने वाले हैं और आपसे मिलने के लिए यहाँ भारतीय जनता पार्टी की जो धरोहर है, जो विचारधारा है, उनको आपके समक्ष रखने के लिए आदरणीय मंत्री जी यहाँ आए हैं। मैं 2 मिनट के लिए एक कॉन्स्टिट्यूंसी का ब्यौरा वर्णन करूंगा और मैं आपसे रजा लूंगा। सर, ये कराड़ उत्तर विधानसभा कॉन्स्टिट्यूंसी है, यहाँ 4 तालुके हैं, 4 तालुके का थोड़ा थोड़ा भाग मिला के एक कराड़ कॉन्स्टिट्यूंसी बनी हुई है और जिसमें सबसे बड़ा गांव है ये रहमतपुर का गांव, सबसे बड़ा गांव है ये रहमतपुर।
इस महाराष्ट्र में सबसे पुरानी नगर पालिका है। शिवाजी महाराजों के समय से इस नगरी का स्थान ऐतिहासिक रहा है। ये हमारे महाराष्ट्र के नेता आदरणीय यशवंतराव चव्हाण साहब की भी कॉन्स्टिट्यूंसी है, और ऐसे ही कॉन्स्टिट्यूंसी में आपका पैर पड़ा तो ये हमारी कॉन्स्टिट्यूंसी जैसे पावन जैसी हो गई। आपका हमेशा हमारे भारतीय जनता पार्टी के सभी कार्यकर्ताओं के साथ जब मिलेगा तो ये कॉन्स्टिट्यूंसी में बदल घटना संभव है। यहाँ के जिला परिषद सदस्य, पंचायत समिति के सदस्य और नगर पालिका के सब नगर सेवक बहुत ही पढ़े हुए हैं, बहुत ही अच्छे काम करते हैं और अपने लोगों की यहाँ की सेवा करते हैं। जो भी भारतीय जनता पार्टी का जो अपना विकास का सबका साथ सबका विकास ये जो नारा है उसके तहत हम सब यहाँ से अभी काम करेंगे। आप हमें आशीर्वाद दीजिएगा। मैं इतना ही विश्वास आपको देता हूँ कि आप अगर साथ हैं, सभी जिले के मंडली अगर साथ है तो यहाँ कराड़ उत्तर में भारतीय जनता पार्टी का एक विधायक अगले 2024 में चुन के आएगा, ये मेरा विश्वास है। फिर से मैं आपका आपके सभी के तरफ से तहे दिल से स्वागत करता हूँ, शुक्रिया गुजार करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र। जो उद्योग राज्यमंत्री भारत सरकार यांचा सन्मान माजी नगरसेवक सन्माननीय शंकर दत्तात्रय भोसले शिवप्रभूंचं चरित्र आपण हिंदीमध्ये अनुवादित असलेलं शिवप्रभूंचं चरित्र आम्ही आपणास या ठिकाणी भेटवस्तूमध्ये देतोय। शाल बुके आणि श्रीफळ देऊन मान्यवरांच्या शुभास्ते आपला सन्मान होतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती मंडळी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा या कराड उत्तरच्या विधानसभा मतदारसंघामध्ये। कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील ही, पण गगन भरारीचं वेड रक्तात असावं लागतं। तेच गगन भरारीचं वेड ज्याच्या रक्तात आहे ते अर्थातच आमदार जयकुमार गोरेभाऊ यांचा सन्मान होतोय। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित सन्मान होतोय। सन्माननीय भरत मोहिते आप्पा आपणास विनंती आहे आपण त्याचा या ठिकाणी सन्मान करायचा। आदरणीय भरत पाटील यांचा सन्मान सन्मानित किसन ज्योतिराम राऊत आपणास विनंती करतोय। सन्मानित किसन ज्योतिराम राऊत आपणास विनंती। आदरणीय रामकृष्ण वेदासर यांचा सन्मान आपल्या शुभास्ते। म्हणजे आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांची अपेक्षा आहे। जोरदार टाळ्यांनी स्वागत करायला एकूणच्या माध्यमामध्ये या सर्व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय जयकुमार शिंदे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। रहिमतपूर विभाग व्यापारी संघटनेच्या प्रोसेसिंगचे संस्थापक चेअरमन आदरणीय धैर्यशील दादा कदम यांचा या निमित्त आवर्जून उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री आदरणीय सोमप्रकाशजी, जिल्ह्याचे तरुण तडफदार अध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते, सातत्यानं सगळ्यांचं संघटन करत असणारं एक कल्पक नेतृत्व आदरणीय जयकुमार भाऊ, ज्यांच्या प्रयत्नांनी आज हा कार्यक्रम आयोजित झाला, ते आदरणीय धैर्यशील दादा, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे प्रदेशचे चिटणीस आदरणीय विक्रमदादा पावसकर, भरतनाना पाटील, रामकृष्णजी वेताळजी, विठ्ठल शेठ बलशेटवार, मोठ्या संख्येनं उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातून आलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामधून उपस्थित असणारे कार्यकर्ते आणि तरुण मित्रांनो, 2014 साली आदरणीय मोदीजींचं सरकार केंद्रामध्ये आलं आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजींचं युतीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आलं आणि 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उभं करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर संघटित होऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं।
अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं होतं, पण या 5 वर्षामध्ये सत्तेचा योग्य वापर करून, लोकांना संघटित करून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण सत्तेमध्ये जाण्यामध्ये यशस्वी झालो. काही नगर परिषदांमध्ये आपल्या विचाराचे नगराध्यक्ष झाले. सातारा जिल्हा परिषदेमध्ये 7 जिल्हा परिषदेचे सदस्य देखील आपण पक्षाच्या चिन्हावर निवडून आणू शकलो. 2019 साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत देखील आपल्या राज्यांनी देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली युतीचं सरकार यावं असा कौल दिला होता, पण दुर्दैवाने 2-2.5 वर्ष आपण सत्तेमध्ये राहू शकलो नाही. तरी देखील या 2-2.5 वर्षामध्ये पक्षीय पातळीवरचं संघटन मजबूतपणे करण्याचं काम हे आदरणीय विक्रमजी पावसकरांच्या नेतृत्वाखाली इथं झालं. आणि त्यामुळं आज अनेक ग्रामपंचायतीमध्ये आपल्या विचाराचे सरपंच आहेत, अनेक जिल्हा परिषद आपले सदस्य आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्तेत जाण्याच्या दृष्टिकोनानं प्रयत्न हा तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. आज सातारा जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकतो अशी व्यूहरचना जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली आज या जिल्ह्यामध्ये चाललेली आहे. आणि त्यामुळे या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आणायचे, जास्तीत जास्त पंचायत समितीमध्ये सभापती निवडून आणायचे आणि जास्तीत जास्त नगरपालिकांमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणायचे. अशा दृष्टिकोनानं प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये होणार. आज खऱ्या अर्थानं केंद्रीय मंत्री आदरणीय सोमप्रकाशजींचा प्रवास आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. विविध कार्यक्रम केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या सूचनेनुसार आपण आज आयोजित केलेले आहेत. 21 वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आज या जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. त्या 21 महत्वपूर्ण कार्यक्रमांपैकी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या बद्दल आस्था निर्माण करेल अशा प्रकारचा एक कार्यक्रम घेणे, त्यांचं प्रशिक्षण व्हावं अशा प्रकारचं मार्गदर्शन आयोजित करणे आणि लोकप्रतिनिधींना एक वेगळ्या प्रकारचा संदेश देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. खरं तर भारतीय जनता पार्टीचं काही वर्षापूर्वी मोठ्या प्रमाणावर लोक भारतीय जनता पार्टीशी जुडावे ह्याच्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले. जुन्या काळामध्ये आदरणीय भरत नाना असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, यांनी खूप मोठ्या प्रमाणावर संघटन केले आणि हे संघटन केल्यामुळे आजचे चांगले दिवस हे आपल्याला बघायला मिळतात. मागच्या लोकसभेच्या निमित्तानं आपण भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर पहिल्यांदाच या लोकसभा मतदारसंघामध्ये छत्रपती उदयन महाराजांना उमेदवारी पक्षाने दिली आणि आपण 5.5 लाखाच्या आसपास मतदान ह्या जिल्ह्यामध्ये ह्या मतदारसंघामध्ये घेतलं आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या कमानी इतकी जास्ती मतं या लोकसभा मतदारसंघामध्ये घेतली. लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांचा हाच प्रयत्न राहणार आहे की आपलं पक्षीय संघटन कसं मजबूत होईल, आपले कार्यकर्ते कसे मजबूत होतील आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये 2024 साली भारतीय जनता पार्टीचा खासदार कसा निवडून येईल याच्यासाठीचा प्रयत्न करण्यासाठी आज केंद्रीय मंत्री इथं आलेले आहेत. हा कार्यक्रम जयकुमार भाऊंमुळे रहमतपूरला मिळालेला आहे. जयकुमार भाऊंमुळे धैर्यशील दादांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाले आणि काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं मागच्या वेळेलाच धैर्यशील दादांनी भारतीय जनता पार्टीमध्ये असायला हवं होतं असं आमचं सगळ्यांचं मत होतं. पण ठीक आहे, कधी कधी योग्य वेळ आल्याशिवाय काही गोष्टी होत नसतात. मागच्या वेळेला देखील ते युतीचे उमेदवार होते. शिवसेना भारतीय जनता पार्टी का जो अलायंस था उसमें वो उम्मीदवार थे, भले शिवसेना के उम्मीदवार थे लेकिन अलायंस से उम्मीदवार थे. आणि त्यामुळं आज खऱ्या अर्थानं जिल्ह्यामधल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना योग्य दिशा देण्याचं काम हे आदरणीय जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली चाललेलं आहे. आदरणीय भाऊ, आपण अशाच पद्धतीनं जर का जिल्ह्यामध्ये सगळ्या ठिकाणी लक्ष दिलं, बारकाईने जर का लक्ष दिलं
तर निश्चित स्वरूपी जिल्ह्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्याला निर्माण करता येईल. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्यामधले निवडून आलेले सगळे लोकप्रतिनिधी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत. आज या सगळ्या लोकप्रतिनिधींच्या वतीनं मी आदरणीय केंद्रीय मंत्र्यांना सांगू इच्छितो की सगळ्या लोकांचं एकच मत असतं की जास्तीत जास्त विकास निधी त्यांना त्यांच्या कार्यकालामध्ये ज्या मतदारसंघामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या शहरामध्ये ते निवडून आले अशा ठिकाणी त्यांना खर्च करता यावा, अशा पद्धतीचं मार्गदर्शन हे आपल्याकडून व्हावं, अशा पद्धतीची आशा, अशा पद्धतीचा एक विचार हा सगळ्या या लोकांचा आलेला आहे. त्यामुळे निश्चित मला खात्री वाटते की भारतीय जनता पार्टीने जे 16 मतदारसंघ निवडलेले आहेत त्या 16 मतदारसंघांपैकी हा एक मतदारसंघ आहे. जे 16 मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीला निवडून आणायचे आणि त्यामुळे मला खात्री वाटते की व्यवस्थित नियोजन आपण जर का केलं, ग्रामपंचायत पातळीवर केलं, पंचायत समितीच्या पातळीवर केलं, जिल्हा परिषदेच्या पातळीवर केलं तर त्याचा सार्वत्रिक परिणाम आपल्याला निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळू शकतो. आज केंद्राच्या विविध योजनांच्या विषयी चर्चा सातारच्या कलेक्टर ऑफिसमध्ये झाली. खूप बारकाईने चर्चा आदरणीय केंद्रीय मंत्र्यांनी कलेक्टर महोदय आणि सगळ्या अधिकाऱ्यांच्या समवेत, दोन्ही आपल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या समवेत तिथं केली. आदरणीय शिवेंद्र बाबांनी देखील अभ्यासपूर्ण काही मुद्दे तिथं पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या बाबतीमध्ये असतील किंवा गावाच्या विकास निधीच्या खर्चाच्या बाबतीमध्ये असतील, रस्त्यांच्या बाबतीमध्ये असतील, हे देखील मांडले. जयकुमार भाऊंनी देखील काही मुद्दे त्या ठिकाणी मांडले आणि मॅक्सिमम डिलिव्हरी हे आदरणीय मोदीजींच्या सरकारचं ब्रीदवाक्य आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचाव्यात, याच्यासाठी प्रशासनाने काम केलं पाहिजे. याचा प्रयत्न हा सातत्यानं केंद्र सरकार करते. आज आदरणीय सोमप्रकाशजी हे पंजाब मधून निवडून आलेले आहेत. ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले, नंतरच्या काळामध्ये लोकसभेवर निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांना केंद्रीय वाणिज्य मंत्र्याचा कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी आदरणीय मोदीजींनी दिली. मुझे सर आदरणीय हरिंदर सिंह जी बोल रहे थे कि दिस इज योर 166 टूर इन योर करियर एज अ मिनिस्टर. दिस इज अ 166 टूर, म्हणजे 166 दौरे त्यांचे केंद्रीय मंत्री म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ते झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी मॅक्सिमम डिलिव्हरी हे ब्रीदवाक्य घेऊन ते तिथल्या प्रशासनाला मार्गदर्शन करण्याचं काम हे आदरणीय साहेब करत असतात. मला निश्चित खात्री वाटते की आपल्या सातारा जिल्ह्याकडून त्यांना ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा 100% पूर्ण आम्ही करायचा प्रयत्न करू. आमचे कार्यकर्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. आणि आज खऱ्या अर्थानं भाऊ इतक्या मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले सदस्य का उपस्थित आहेत याचा देखील मी मगाशी विचार करतो. मी म्हटलं फुल प्रेझेंटी आता इथं लागली, कारण आता निवडणुका आलेल्या आहेत आणि निवडणुका आल्यामुळं पक्षाच्या कार्यक्रमाला जर का सदस्य उपस्थित नसतील तर निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळताना अडचण होऊ शकते, याची जाणीव काही कार्यकर्त्यांना झालेली असल्यामुळं जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेची झाडून प्रेझेंटी आणि त्यामुळं पक्षावरचं प्रेम देखील भाऊंच्या म्हणण्यानुसार सगळ्यांचं वाढलेलं आहे. अशाच प्रकारे प्रेम तुमचं सातत्यानं राहावं. येणाऱ्या काळामध्ये निश्चित हा जिल्हा भारतीय जनता पार्टीमुळे आपण करण्यामध्ये यशस्वी होऊया, एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हा उपाध्यक्ष या नगरीचे सन्माननीय रणजित माने यांच्या शुभ हस्ते आम्ही आदरणीय बाबा महाराजांचा सन्मान करतोय. जोरदार टाळ्याने आपणही मंडळी स्वागत करा. आदरणीय बाबा महाराजांचा आजच्या या नवीनच्या ऐतिहासिक क्षणाने आपण सर्व मंडळी त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. धन्यवाद बाबा महाराज. आपणास विनंती, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहात. भारतीय जनता पार्टी
मिशन लोकसभा या निमित्तानं आपल्याला सर्वांना भेटायला आणि आपले विचार, आपली मतं जाणून घेण्याला आलेले आपले केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री मान्य श्री सोमप्रकाशजी, त्याचबरोबर आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मान्य आमदार जयकुमार गोरे भाऊ, आपले या लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी, यांनी आता आपल्याला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं ते मान्य अतुल बाबा भोसले, आपले माजी जिल्हा अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे सरचिटणीस मान्य विक्रमजी पावसकर, शेखर वडणे आलेले माझ्याबरोबर, सगळेच आता भरत पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. सगळेच स्टेजवरील भारतीय जनता पार्टीचे सगळे वेगवेगळ्या मोर्चांचे सगळे अध्यक्ष सदस्य, तसे ज्यांनी हा कार्यक्रम आज इथं घेतला ते मान्य धैर्यशील दादा कदम यांचे सर्व सहकारी, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आपण सर्व मोठ्या संख्येने आलेले जिल्हा परिषद, पंचायत समित्या, सरपंच, ग्रामपंचायतीचे सरपंच, नगरपालिकेचे विविध नगरसेवक, सगळ्यांचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपलं स्वागत करतो. आता अतुल बाबांनी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगितल्यात. हा कार्यक्रम किंवा आज आपल्या सर्वांना इथं भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र बोलवण्याचं कारण एकच होतं की येणारी लोकसभा जी होऊ घातलेली आहे, आपण सगळेजण जाणतो की पुढच्या 2-1 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून देशाचं नेतृत्व जगभर अतिशय अभिमानानं त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण सर्वजण देशावर प्रेम करणारी माणसं आहोत. देशाबद्दल, भारताबद्दल आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे आणि आज जे काही आपण टीव्हीवर, न्यूजपेपरमध्ये सगळीकडे जे काही आपण बातम्या वाचतो, बघतो, त्या सगळ्या याच्यामध्ये आपण एक भारतीय म्हणून किंवा या देशाचा नागरिक म्हणून जर आपण एक फरक जर बघितला तर जगभरामध्ये भारताचं नाव हे पंतप्रधान मोदीजींच्यामुळं उंचावलं गेलेलं आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. यापूर्वी आपल्याला एवढं आपल्या देशाला आणि देशाच्या पंतप्रधानाला कधी हे जगाच्या आज कुठलाही निर्णय जगामध्ये असू दे, मग तो अमेरिका असू दे, चीन असू दे, युक्रेनची आत्ताची लढाई असू दे किंवा इकडच्या बाजूला आपण जे तायवान वगैरे हे जे देश आहेत, तुम्ही सगळीकडे बघा, म्हणजे आपण रोज न्यूज बघतो, रोज आपण टीव्हीवर, केबलवर, वर्तमानपत्रात, सगळ्या ह्याच्यामध्ये मोदीजींचा विचार घेतल्याशिवाय जगातले निर्णय होत नाहीत. हा अभिमान आपल्याला सर्वांना आपल्या पंतप्रधानाचा आणि आपल्या देशाचा असणं गरजेचं आहे, हे मला सर्वप्रथम या निमित्तानं सांगायचं आहे. व आपली प्रतिमा एक भारतीय म्हणून जगभरामध्ये मोदीजींच्या कामामुळं, त्यांच्या कार्यामुळं आणि त्यांच्या नेतृत्वामुळं उजळलेली आहे, ते कुणी विसरून चालणार नाही. आता पुढच्या याच्यामध्ये मोदीजींचे हात आपल्याला बळकट करायचे, त्याचबरोबर हे केंद्रामध्ये परत एकदा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार येणार आहे, हे आज सुद्धा कुणालाही विचारलं तरी आज सुद्धा कुणी इथे सांगू शकते की परत येणारं सरकार हे केंद्रातलं भारतीय जनता पार्टीच असेल. आणि याच्यामध्ये जसं आज आपल्याला आपले मंत्री महोदय पण सांगतील की त्याच्यामध्ये आपल्या सातारा लोकसभा मतदारसंघाचा पण हातभार असणं गरजेचं आहे, आपलं योगदान पण असणं गरजेचं आहे आणि ते योगदान आपण सर्वांनी मिळून, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मिळून दिलं पाहिजे. ही भूमिका घेऊन मान्य सोमप्रकाशजी आपल्यापर्यंत आलेत. ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे. आज केंद्राकडून अनेक मोठमोठ्या योजना आपल्यासाठी राबवल्या जातात. आज किसान सन्मान योजना, हे तुम्ही पूर्वीची काँग्रेसची राजवट अनेक वर्ष होती, तिथं बसलेल्या कुणीही मला सांगावं की कधी आपल्या खात्यामध्ये थेट पैसे जमा झाले का इतक्या वर्षामध्ये?
आज शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट पैसे बँकेच्या याच्यामध्ये जमा होतात. कुणाकडे जायला लागत नाही, कुणाची शिफारस घ्यायला लागत नाही, कुणाचा वशिला लागत नाही. तुम्ही जर पात्र असाल, तुम्ही जर त्या योजनेचे लाभार्थी असाल, तर त्या योजनेचा पैसा हा तुमच्या खात्यामध्ये, मग तो शेतकरी असू दे, काम करणाऱ्या महिला असू देत, किंवा पंतप्रधान आवास योजनेचे लाभार्थी असू देत, सगळ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये त्यांना त्यांचं जे काही म्हणजे अनुदान आहे ते त्यांना उपलब्ध होतं. त्याचा कुठेतरी आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. आपण सगळेजण सहकारामध्ये बरेचसे सगळेजण काम करतो. आज सहकारी कारखान्यांवर आपलं बरचसा सगळं जो काय उदरनिर्वाह म्हणा किंवा सगळं जे आर्थिक चक्र आहे ते अवलंबून आहे. हे गेले अनेक वर्ष सहकारी साखर कारखान्यांवरचं इन्कम टॅक्सचं जे भूत होतं मानगुटीवरचं, जे या इन्कम टॅक्सच्या नोटिसा अतुल बाबा इथं आहेत, हे कृष्णा कारखाना असू दे किंवा मी चालवतो तो अजिंक्यतारा कारखाना असू दे, जर या इन्कम टॅक्सच्या नोटिसा आम्हाला सगळ्यांना जर वसुली आमच्यावर लागली असती, तर बाबा आपण कारखाने विकले तरी त्या या नोटिसांचे पैसे आपल्याला भरता आले नसते, जमिनी सकट विकले तरी भरता आले नसते, अशी अवस्था होती. एवढे वर्ष या इन्कम टॅक्सच्या याच्यातनं मुक्ती मिळावी म्हणून सगळ्यांचे प्रयत्न चालू होते, कुणालाही यश आलं नाही. जिथं तिथं नुसतं राजकारण दिल्लीमध्ये या बाबतीमध्ये चालू होतं. पण मला सर्व शेतकरी बंधूंना आणि इथे उपस्थित असणाऱ्या सहकारी याच्यात काम करणाऱ्यांना सांगायचंय, अमित शाह साहेबांकडं सहकार खातं आलं, बाबा 2 दिवसामध्ये बैठक घेऊन 2 दिवसामध्ये इन्कम टॅक्सची माफी ही संपूर्ण सहकारी साखर कारखान्यांना त्यांनी मिळवून दिली आणि तसे आदेश पण खाली आले. हे कुठेतरी आपण शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज आपण ऊस उत्पादक आहोत, जर कारखाने बंद पडले तर ऊसाची काय परिस्थिती होती याचा अनुभव आपल्याला सगळ्यांना आहे. त्यामुळं सहकारी साखर कारखानदारी आज या निर्णयामुळं परत एकदा तग धरू शकली आहे, ताटमानेनं ती चालणार आहे, हे आपण कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. आज साखरेच्या दराबाबत, कारण शेवटी ऊसाचं पेमेंट हे साखरेच्या दरावर अवलंबून आहे. ते साखरेला जसं ऊसाला FRP लावली जाते, तसं साखरेवर पण एक किमान ती किती किमतीला विकायची हा एक अनेक वर्षाची मागणी आहे. काँग्रेसच्या काळापासून, राष्ट्रवादीपासून ही मागणी चालू होती की त्याला एक काहीतरी साखर बाजारामध्ये कारखान्यांनी किती ह्याला विकावी, त्याला एक किमान मर्यादा घालून द्या. कुणी मनमानीनं कधी कुठेही साखर विकतं, कितीही किमतीला विकतं, बाजारभाव पाडले जातात, त्याच्यामध्ये काही आतल्यात अनेक भानगडी होतात. हे थांबलं पाहिजे आणि सगळ्यांना एकसारखा दर हा मिळाला पाहिजे. व्यापाऱ्यांचा त्याच्यामध्ये फायदा होऊ नये, झाला फायदा तर तो शेतकऱ्याचा झाला पाहिजे, ही त्याच्या मागची भावना होती. पण एवढ्या वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीत हे घडलं नाही. अमित शाह साहेबांच्या आणि मोदीजींच्या याच्यामध्ये 3100 रुपयाच्या खाली साखर देशामध्ये विकायची नाही, हा निर्णय, हा कायदा झाला आणि कुठेतरी साखरेच्या बाजारभावाला एक स्थिरता मिळाली. हे आपण शेतकऱ्यांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आपण म्हणतो की शेतकऱ्यांचे प्रश्न हे असं सांगितलं जातं की भाजपला काय त्याची माहिती नाही, भाजप हा शहरी लोकांचा पक्ष आहे, ग्रामीण भागाशी फार काही त्यांचं हे नाही. पण आज तुम्ही बघा, आज रस्ते असतील, आज पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, आज आपल्या इकडचे झालेले कॉन्क्रीटचे रस्ते असतील, हे आमदार साहेब हे सगळे चंद्रकांत दादा असताना हे रस्ते झालेले. आज जरी हे पूर्णत्वाला जात असले तरी मागचं भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना हे सगळे कॉन्क्रीटचे रस्ते जे सुरू झाले, ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी विसरून चालणार नाही. आज जलजीवन मिशनच्या अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी प्रत्येक गावाला पाण्याच्या योजना करायला आज मिळतोय आणि एवढ्या गतीनं या योजना मंजूर होतात. आज आकडे आपण कधी गावामध्ये ऐकले नाहीत. एवढा निधी जलजीवन मिशनच्या माध्यमातून हे नळ पाणी पुरवठा योजनांना आपल्या ग्रामीण भागामध्ये मिळतोय. हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे किंवा हे का होतंय, तर हा सगळा निधी जो आहे हा केंद्राकडनं येतोय. हे लक्षात घेऊन आता लोकसभा थोडी पुढे आहे, पण माझं त्याच्यापेक्षा म्हणणं आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून हे सातारा जिल्हा परिषदेवर
आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता कशी येईल हा प्रयत्न मला वाटतं सगळ्यांनी आधी करूया. आपोआप त्याचा परिणाम हा लोकसभेवर 100% होणार. जर सगळ्यांनी एकत्र मिळून ताकद लावली तर नक्कीच सातारा जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावायला कुणालाही अडचण येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याप्रमाणे आपल्याला आता कामाला लागलं पाहिजे. आज मंत्री महोदयांच्या माध्यमातून आपल्याला अजून सुद्धा मार्गदर्शन होईल. बाबांनी सांगितलं त्याप्रमाणे अतुल बाबा बोलले की आज सोमप्रकाशजी इथं आले. ते स्वतः पंजाब सारख्या एक प्रगत राज्यात येतात तिथे शेतीच्या बाबतीत फार मोठी प्रगती आपल्यापेक्षा पंजाबनं फार पूर्वी केलेली. पंजाब एवढं इरिगेशन जे आहे, पंजाब एवढं पाण्याचा सगळीकडे जो काही आहे हा कुठेही देशामध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही. एवढं पंजाबनं हे केलेलं आहे. तेव्हा आज त्यांना आपला अनुभव आहे, शेतीचा अनुभव आहे, शेतकऱ्याचे प्रश्न त्यांना माहित आहेत. त्यात स्वतः आमदार राहिले ते खासदार म्हणून आता मंत्री म्हणून काम करतात. स्वतः IAS होते त्यामुळे प्रशासनाची माहिती मंत्री महोदयांना चांगली आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. नक्कीच आपला विचार घेऊन परत एकदा ज्यावेळेला दिल्लीला मंत्री महोदय आपले जातील, सोमप्रकाशजी जातील, त्यावेळेला आपले जे प्रश्न आहेत किंवा आपल्याला सुद्धा जे वाटतं आपल्याला ज्या सुधारणा अजून काही प्रमाणामध्ये करून पाहिजे त्या मोदीजींपर्यंत 100% पोहोचतील. आपला आवाज हा सोमप्रकाशजींच्या माध्यमातून दिल्लीला मोदीजींपर्यंत नक्की जाईल एवढी खात्री देतो. त्याचबरोबर येणाऱ्या नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सगळ्यांनी ताकदीनं एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही आपण दाखवून देऊ, निर्माण करून दाखवू. जे आहे जी सगळी एकत्र आहेत सगळ्यांना एकत्र करून येणाऱ्या याच्यामध्ये जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या विचाराची कशी होईल हा प्रयत्न आपण सर्वजण मिळून करूया एवढंच या निमित्तानं सांगतो. परत एकदा मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आलेला नाही अशा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार निवडून आला पाहिजे म्हणून या देशातले 144 मतदारसंघ आदरणीय मोदीजींनी निवडले आणि त्या 144 मतदारसंघामध्ये या महाराष्ट्रातले 16 मतदारसंघ निवडले आणि या 16 मतदारसंघामध्ये आपला सातारचा मतदारसंघ आहे तो मोदीजींनी निवडलेला आहे. आणि मोदीजींचं म्हणणं आहे, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं असं आहे की हा सातारा मतदारसंघ 2024च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार असला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन काम करा अशा सूचना देण्यासाठी. आणि गेल्या 8 वर्षापासून मोदीजी पंतप्रधान म्हणून काम करतात. ते पंतप्रधान म्हणून काम करत असताना सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्याला, दीन दलित दुबळ्या लोकांना केंद्रबिंदू मानून अनेक योजना सरकारने तयार केल्या. त्या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतात का? त्या योजनांचा लाभ आपल्याला मिळतोय का? त्या योजनांचा लाभ घेतल्यानंतर आपली भूमिका काय आहे, आपल्याला काय वाटतं त्या योजनेचा लाभ घेतल्यानंतर, या सगळ्या भूमिका जाणून घेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या समोर मोदीजींच्या अत्यंत विश्वासातले त्या केंद्रातले राज्यमंत्री सन्माननीय सोमप्रकाशजी आपल्या समोर आलेले आहेत. त्यांची खासियत अशी आहे, मोदीजी आपलं काम करत असताना सगळ्या क्षेत्रातली लोक आपल्या सोबत असली पाहिजे, त्या लोकांना त्याची माहिती असली पाहिजे, प्रशासन चालवता आलं पाहिजे. चालवत असताना या प्रत्येक क्षेत्रातला एक नामांकित व्यक्ती सोबत घेऊन, त्याचा अभ्यास असणारा व्यक्ती सोबत घेऊन काम करायचं.
अशी भूमिका आदरणीय मोदीजींनी घेतली. त्याच भूमिकेतनं सोमप्रकाशजी मंत्री म्हणून काम करतायत. आणि तुम्हाला सांगायला आणि ऐकायला आनंद वाटेल की ते कलेक्टर म्हणून त्यांनी अगोदर काम केलेलं आहे. प्रशासनाचा एक जुना जाणता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि अशा माणसांना सोबत घेऊन जात असताना हे योजना कशा राबवायच्या असतात, या योजनाचे अडथळे काय असतात, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात. आणि त्याचा मार्ग कसा करायचा याचा अभ्यास त्यांचा असतो. म्हणून आपल्याला या लोकसभा क्षेत्रासाठी ची जबाबदारी सोमजींच्यावर दिलेली आहे. या ठिकाणी ते उपस्थित आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत या ठिकाणी करतो. या ठिकाणी आता त्यांनी मनोगत व्यक्त केलं. साखर कारखानदारीचा विषय असू दे, शेतकऱ्यांचे प्रश्न असू दे, या संदर्भात आपली भूमिका मांडली. ते आदरणीय शिवेंद्रसिंह महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज त्यांनी मगाशी एक तलबदार भाषण केलं. आता ते भाषण करत असताना ते सांगत होते की या जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली पाहिजे, नगरपालिकामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली पाहिजे, विधानसभेमध्ये सुद्धा उत्तरमध्ये भारतीय जनता पक्षाचाच आमदार असला पाहिजे. आणि तो आमदार असताना लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा खासदार असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली. आणि खास करून आदरणीय मोदीजींनी ज्यांच्यावर सातारा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे, प्रभारी म्हणून नेमणूक केलेली आहे, ते सन्माननीय अतुल बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांचे जुने जिल्हाध्यक्ष, ज्यांनी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये चैतन्य आणलं आणि जिल्ह्यामध्ये संघटना वाढीसाठी प्रचंड प्रयत्न केले, ते सन्माननीय विक्रमजी पावसकर यांना या लोकसभा मतदारसंघाचं सह प्रभारी म्हणून जबाबदारी दिलेली आहे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी भरत पाटील असतील, त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये अनेक वर्षापासून काम केले. रामकृष्ण वेताळ जे असतील, ते भारतीय जनता पक्षाच्या वारीमध्ये कायम काम करत असतात. जयकुमार शिंदे जे असतील, शेखर वडणे जे असतील आणि मात्र बसलेले भारतीय जनता पक्षाचे सगळे पदाधिकारी, सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजे असे सगळे सन्माननीय आहेत. सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आपण सगळेजण पुढे बसलेले भारतीय जनता पक्षाचे कोण नगरसेवक आहे, कोण जिल्हा परिषद सदस्य आहे, कोण ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि बरेचसे अनेक गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. या सगळ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. भारतीय जनता पक्ष जेव्हा काम करत असतो तेव्हा सगळ्या घटकाशी आपला संवाद असला पाहिजे, सगळ्या घटकांचं मत आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं, केंद्राच्या वतीनं या ठिकाणी कोणत्या कोणत्या योजना त्या घटकामध्ये राबवलेल्या आहेत त्या योजनांची माहिती देण्याचं काम या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यासाठी सोमजी आपल्या समोर या ठिकाणी ते बोलतीलच. पण आपल्याला मनापासून सांगायचं, आता बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या तरी आता राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं शिवसेनेचं सरकार आलेलं आहे. आता शिवसेना कुठली हा विषय बाजूला ठेवा, पण आपण बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आपण सत्तेत आहोत. ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचाराशी बैमानी केली, ज्या लोकांनी युतीमध्ये, मला वाटतं देशातलं पहिलं उदाहरण असं होतं की युतीमध्ये निवडणूक झाली, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेची युती झाली आणि युतीमध्ये मतं मागितली. आदरणीय मोदीजींचा बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागितली. आणि जेव्हा निवडणुकीचे निकाल हातात आले तेव्हा एक वेगळं समीकरण या महाराष्ट्रामध्ये आलं आणि त्या वेगळ्या समीकरणातून एक सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली आणि तेव्हा प्रचंड अडचणी महाराष्ट्रासमोर निर्माण झाली. देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि इथं आलं की राज्यामध्ये आघाडीचं सरकार, केंद्राच्या सगळ्या योजना कशा पद्धतीने चालवता येतील आणि जरी योजना आल्या तर त्या केंद्राच्या नाही आमच्या सांगण्याची स्पर्धा लागलेली होती, असं सरकार या ठिकाणी काम करत होतं. आणि त्यातून आपण बघितलं की राज्य अनेक वर्ष मागे गेलं, राज्याचं खूप मोठं नुकसान झालं, अनेक पाणी योजना थांबल्या, अनेक नगरपालिका क्षेत्रातली कामं थांबली, केंद्रात अनेक योजना आपल्याला आणता आल्या असत्या, त्या योजनांची कामं थांबली. आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. ग्रामपंचायत स्तरावर आपण बघितलं, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आदरणीय मोदीजींनी या देशातल्या प्रत्येक घटकाला समोर ठेवून या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत, लोकांचा पर्यंत विकास गेला पाहिजे, लोकांचं जीवन सुसह्य झालं पाहिजे म्हणून अनेक योजना आपल्या सगळ्यांच्या समोर आणल्या. इथं बसलेला प्रत्येक माणूस, या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस कुठल्या नाही कुठल्या योजनेचा लाभार्थी आहे. असा एकही माणूस नाही की ज्या माणसापर्यंत केंद्र शासनानं केलेली योजना त्या माणसापर्यंत पोहोचली नाही अशी एकही योजना आपल्या सगळ्यांच्या समोर नाही.
पण मी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सांगेन, कोरोनाच्या संकटामध्ये आपण बघितलं जेव्हा अख्ख्या जगावर संकट आलं होतं, अमेरिकेसारखा, ब्रिटन सारखा, फ्रान्स सारखा ज्या देशामध्ये प्रचंड साधन संपत्ती आहे, ज्या ठिकाणी प्रचंड मेडिकलच्या सुविधा आहे, तिथली लोकसंख्या मोजकी आहे, अशा देशामध्ये सुद्धा कोरोनाचा सामना करत असताना अनेक लोकांना जीव गमवायला लागला, लाखो लोकांना जीव गमवायला लागला. आज त्या लोकसंख्येच्या हिशोबानं जर आपण बघितलं तर भारतामध्ये मात्र त्या मृत्यूचं प्रमाण एकदम कमी होतं. याला कारण काय असेल तर आदरणीय मोदीजींनी या कोरोनाच्या कालखंडामध्ये जो लढा देण्याची हिंमत आणि ताकद या देशाच्या जनतेला दिली, ती हिंमत कारणीभूत आहे. आपण बघितलं त्यावेळी राज्यामध्ये सत्ता होती, रोज सकाळी टीव्ही लागली, रोज सकाळी टीव्ही चालू झाला की संजय राऊत आपल्या सगळ्यांच्या समोर दिसायचे. आता अनेक लोकांचं म्हणणं आता बरं वाटतंय, संजय राऊतचा चेहरा सकाळ सकाळी बघता येत नाही आम्हाला, पण सकाळी बघायचो आपण. कोरोनाच्या कालखंडामध्ये अनेकदा सांगितलं की केंद्र शासन महाराष्ट्र सरकारला मदत करत नाही, केंद्राची सगळी मदत गुजरातला जाते. सकाळी उठलं की आपण बघायचो की त्यांचं सांगायचं की महाराष्ट्रामध्ये लसीकरण होत नाही, केंद्र सरकार महाराष्ट्राला लस देत नाही. आणि दुपारी 4 वाजल्यानंतरची प्रेस कॉन्फरन्स असायची आरोग्यमंत्र्यांची, आणि त्यावेळी आरोग्यमंत्री सांगायचे की लसीकरणात महाराष्ट्र 1 नंबर आहे. मला समजत नव्हतं त्या महाराष्ट्राच्या सरकारनं एकही लस खरेदी केली नव्हती, त्या महाराष्ट्रामध्ये लसीचं उत्पन्न झालं नव्हतं. आणि असं असताना आम्हाला लस केंद्र सरकार देत नाही आणि संध्याकाळी मात्र सांगायचं की महाराष्ट्र 1 नंबर आहे. मला आपल्या सगळ्यांनाच विचारायचं, कोरोनाशी लढाई करत असताना आदरणीय मोदीजींनी जी लस तयार केली, या देशामध्ये लस तयार झाली, ती लस या देशातल्या कुणी घेतली, आपल्यातल्या कुणी घेतली, हातवर करा झालं. ज्यांनी लस घेतली हातवर करा, लाजायचं काय काम आहे? मला वाटतंय आपल्याला एकही माणूस तसा शिल्लक नाही की त्याला लस घेतली नाही. मी पहिला डोस घेतला, दुसरा डोस कुणी घेतलाय सांगा. सगळ्यांनी घेतला ना. हे दोन्ही डोस आपण घेतले, अनेकांनी यातला बुस्टर डोस म्हणून 3रा डोस पण घेतलाय. कुणी घेतलाय? आता हे सगळ्यांनी हात वर केले. मला हे सांगा की पहिल्या डोससाठी, दुसऱ्या डोससाठी, 3ऱ्या डोससाठी कुणी पैसे दिले ते हात वर करा. सांगा ना मला, कुणी पैसे दिले? ही कुठून लस आली? देशातला प्रत्येक नागरिक आमचा सुरक्षित राहिला पाहिजे, देशातल्या प्रत्येक नागरिकाचं आरोग्य सुरक्षित राहिलं पाहिजे, त्याचा जीव वाचला पाहिजे, म्हणून मोदीजींनी प्रयत्न केले. त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण सगळेजण बघतो, आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना मदत करायची भूमिका घेतली. रेशनिंगवरचं धान्य आपण तुम्ही सगळेजण इथंच आहात, प्रत्येकाला घरात लागल एवढं मुबलक धान्य मोफत देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय मोदीजींनी केलं. आता इथं मी सांगितलं तर कुणाला धान्य मिळालं, सगळ्यांना हातवर करायला लागेल का? सांगा, रेशनिंगचं मोफत धान्य कुणाला मिळालं, हातवर करावं कुणाला? सगळ्या लोकांना रेशनिंगचं मोफत धान्य मिळतं आणि ते सगळं जाऊ द्या, धान्य तर मिळालं मोफत धान्य, पण धान्य घेत असताना सुद्धा कोरोनाच्या कालखंडामध्ये सगळंच बंद आहे. तेव्हा आमच्या शेतकरी बांधवाला किंवा या देशातला एकही नागरिक उपाशी राहिला नाही पाहिजे, म्हणून किराणा खरेदी करण्यासाठी सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यावर मोदींचे पैसे पाठवायचं काम केलं. आता मला सांगा, किसान सन्मान योजनेचा फायदा घेणाऱ्या लोकांनी हातवर करा. सगळ्यांच्या खात्यावर किसान सन्मान योजनेचे पैसे सगळ्यांच्या खात्यावर जातात, मोदीजींचे पैसे सगळ्यांच्या खात्यावर जातात. मला सांगा, एका घरात एकाला मिळतो, दोघांना मिळतो, तिघाला लाभ मिळतो. 30,000 रुपये 5 वर्षात मिळतात. एका कुटुंबामध्ये जर 3 जण असाल तर 90,000 रुपये 5 वर्षामध्ये मिळतात. ते डायरेक्ट पैसे मिळतात, तुमच्या खात्यामध्ये येतात. किमान किराण्यासाठी लागणारे पैसे, धान्य लागणारं धान्य पाठवलं, उपचारासाठी कोविडमध्ये मोफत उपचार मिळाला पाहिजे म्हणून सगळ्या सुविधा दिल्या. अंगणवाडी सेविकाचा पगार कोण देत होतं? मोदीजी देत होते. कोरोना सेंटर मध्ये डॉक्टरचा पगार कोण देत होतं? मोदीजी देत होते. आपण बघितलं असेल, सगळे व्हेंटिलेटर या देशातला इथं कोणी पाठवले? मोदीजींनी पाठवले. आमचं राज्य सरकार काय करत होतं? रोज सकाळी उठायचं फक्त मोदीजीच्या टीका करायची, एवढंच काम त्यांच्या हातामध्ये होतं. आमचे मुख्यमंत्री कुठे होते? देवेंद्र फडणवीस राज्यातल्या प्रत्येक कोविड सेंटरला भेट घेऊन आपण बघितलं असेल, या
सातारा जिल्ह्याच्या हॉस्पिटलमध्ये येऊन कोविड पेशंटशी डायरेक्ट बोलायचं काम, त्यांना आधार द्यायचं काम देवेंद्र फडणवीस करत होते. आणि त्यावेळी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री कुठे होते? फेसबुकवर होते. आणि फेसबुकवर असणारे मुख्यमंत्री या राज्यामध्ये, या देशामध्ये म्हणजे 5व्या नंबरचे मुख्यमंत्री. कुठला सर्वे लावला होता मला माहिती नाही. अशा पद्धतीची परिस्थिती आपण सगळ्यांनी अनुभवायला घेतली. तेव्हा प्रत्येक माणसाला लाभ झाला पाहिजे म्हणून भूमिका मोदीजींनी घेतली. आपण नगरपालिका हद्दीतल्या लोकांना बघतो, अनेक योजना नगरपालिका हद्दीमध्ये, अनेक केंद्राच्या योजना आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत असतील, पाण्याच्या बाबतीत असतील, भुयारी गटर गावागावामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये करायचं असेल तर त्या भुयारी गटरांसाठी लागणारा निधी राज्याला थोडा द्यायचा आहे, बाकीचा केंद्र सरकार देणार आहे. या सगळ्या गोष्टी असतील. आपण बघितलं तर ग्रामपंचायतीच्या नावावर एवढे पैसे येतात, कधी येत होते एवढे पैसे ग्रामपंचायत? इथं सरपंच ग्रामपंचायत सदस्य नसते. 14वा वित्त आयोग, 15वा वित्त आयोग, आता या सगळ्या वित्त आयोगातून आलेले पैसे ग्रामपंचायतीमध्ये किती ताकदीनं पैसे येतात? आजपर्यंत कधी येत होता पैसा एवढा कधी? अहो लांब जाऊ द्या, जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं 5 वर्ष, ग्रामपंचायतीचं लाईटचं बिल कोण भरत होतो? सरकार भरत होतं. जसं आघाडीचं सरकार आलं तसं सगळ्या ग्रामपंचायती हद्दीतल्या लाईटी कापल्या का नाही? सगळ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतल्या ग्रामपंचायतीचे दिवे बंद करून टाकला, अंधार केला. या सगळ्या गोष्टी आपण अनुभव घेतला. आज आपण बघतो मसवडच्या चारही बाजूने रस्ते झाले, हायवे बघतोय आपण मसवडच्या चारही बाजूने. हे सगळेच्या सगळे हायवेचे रस्ते करायचं काम कोणी केलं असेल तर ते मोदीजींनी केलं. आदरणीय नितीन गडकरीच्या खात्यात झालेले हे रस्ते कुठं झालं? महाराष्ट्र सरकारचं काम. आणि एवढं सगळं होत असताना या ह्याच्या पाणी योजना असतील, त्या सगळ्या पाणी योजनांना मदत करायचं काम मोदींच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून होतं. म्हणून आपल्या सगळ्यांना मला या ठिकाणी सांगायचं की या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या मतं जाणून घेऊन या देशामध्ये आणखी काय करता येतं ही सगळी भूमिका जाणून घेण्यासाठी सोमजी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेले आहेत. पण मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं, या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून या देशामध्ये आपण बघत असाल, या देशाची जगातली किंमत आपण बघितलं असेल, या जगातला सन्मान आपण बघितला असेल. आपलं युक्रेनचं युद्ध चालू होतं, रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू होतं. युक्रेनमध्ये आपल्या देशातले अनेक विद्यार्थी अडकले होते आणि त्यांना त्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये आपल्या देशात यायचं होतं. तेव्हा युद्ध चालू असताना या देशामध्ये ते विद्यार्थी कसे येणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर होता. पण आदरणीय मोदीजींचं नेतृत्व आपल्या सोबत होतं, तेव्हा मोदीजींच्या या देशामध्ये असलेली किंमत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली. मोदीजींनी दोन्ही देशाच्या अध्यक्षांशी चर्चा केली. दोन्ही देशाच्या अध्यक्षांशी चर्चा केली, रशियाच्या अध्यक्षांशी चर्चा केली, युक्रेनच्या अध्यक्षांशी चर्चा केली. आणि जेव्हा भारताच्या विद्यार्थ्यांना इकडे आणायचं होतं, जेव्हा ती विमान आपली पोहोचली तेवढा वेळेस दोन्ही देशातलं युद्ध थांबलं होतं. ही ताकद आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आहे. हे सगळ्यांनी आपण अनुभव घेतलेला आहे. पण मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपण सगळ्यांनी मोदीजींचे हात बळकट केले पाहिजे. मोदीजी या देशाचे पुन्हा पंतप्रधान होतीलच, पण ते होत असताना या सातारा जिल्ह्याचा खासदार मोदीजी पंतप्रधान होत असताना आपला मोदीजींच्या सोबत असला पाहिजे. ही भूमिका आपल्या सगळ्यांना घ्यायला लागेल आणि ती भूमिका घेऊन आपल्या सगळ्यांना काम करायला लागेल. आपल्या सगळ्यांच्या सोबत बघितलं नगरपालिकेचे अनेक लोक, नगरसेवक या ठिकाणी आलेत, नगराध्यक्ष आलेत. कल भी मैंने आपको बोला था, ये सम्मेलन नगरपालिका के नगरसेवक लोग यहाँ पे है, जिला परिषद के हमसे मेंबर यहाँ पे है, यहाँ पे ग्राम पंचायत के मेंबर, सरपंच है, सबके तरफ से खास करके नगरपालिका के नगर सेवक है उनकी तरफ से मैं आपको बात रखना चाहता हूँ। अपनी जो किसान सम्मान योजना है वो योजना ग्रामीण क्षेत्र में सब लोगों को मिलती है, किसानों को मिलती है, लेकिन ये भाग है, ये नगर पालिका है, ये नगर निगम है, इसमें भी बहुत सारे किसान रहते हैं। हमारे जो नगर पालिका है सब नगर पालिका क्षेत्र में किसान रहते हैं, लेकिन नगर पालिका का क्षेत्र है उसमें जो किसान रहते हैं उनको किसान सम्मान योजना का बेनिफिट नहीं मिलता है। आपको मैं विनती करता हूँ कि आप मोदी जी से बात करिए, वहां के जो मिनिस्टर है उनसे बात करिए, और जो भी नगर निगम है उन क्षेत्र में जो किसान आते हैं
उनको इस योजना का लाभ मिलना चाहिए, इसलिए आपको डिसीजन लेना पड़ेगा। ये आज के टाइम में बोलता हूँ। आज सोम जी आपका स्वागत करते कल से आप घूम रहे हो, आपने बहुत सारे डायरेक्शन हमें दी है, लेकिन आप यहाँ पे आए हो कि 24 साल का एमपी हमें हमारे बीजेपी का होना चाहिए। ये होते देखते टाइम यहाँ जो जो योजना मोदी जी की है, जो लोगों के पास जाती है क्या नहीं, उसका बेनिफिट क्या होता है, ये देखने के लिए अपने साथ सोमजी बैठे हैं। मी आपल्या सगळ्यांना एकच सांगेन, आपण सगळेजण लाभार्थी आहोत। उज्ज्वला गॅस योजनेचा माझ्या महिला भगिनी असतील ते लाभार्थी आहेत, या सगळ्यांना एवढा लाभ आपण घेतोय। आता एक भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांचा एकच विनंती करतोय, एवढा योजनेचा लाभ घेत असताना आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता एक पोस्टकार्ड मिळतं का आपल्याकडे? मिळतं का नाही? केवढ्याला मिळतं पोस्टकार्ड? एका पोस्टकार्डची किंमत काय? 50 पैसे। 50 पैशाचं एक पोस्टकार्ड विकत घ्या आणि एक 2 वहीचं पत्र मोदीजींना लिहा की मी किसान या सन्मान योजनेचा लाभार्थी आहे, मला तुमच्या योजनेतनं 6,000 रुपये मिळतात वर्षाला, आणि त्या 6,000 मी माझ्या कुटुंबाला मदत होते। मोदीजी धन्यवाद। ज्या महिलेनं उज्ज्वला गॅस ज्या ठिकाणी मोफत गॅस मिळाला, एक 2 वहीचं 50 पैशात पत्र लिहायचं, 50 पैशातच लिहायचं, किंवा ज्यांनी लस घेतली फुकट 50 पैशाचंच पत्र लिहा आणि एवढंच सांगा की मोदी जी आपने जो भेजी थी वो लस हमने ली, आज उस लस की वजह से हमारा इम्युनिटी पावर बढ़ा और कोरोना हमारे पास नहीं आता है, इसलिए धन्यवाद। एवढंच लिहायला काय लिहायचं, एवढं जरी लिहिलं आणि त्याचं कृतज्ञता व्यक्त केली तरी सुद्धा जो माणूस काम करतोय अजून 10 ताकदीने काम करेल। माझी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं विनंती आहे, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी बघितलं, फक्त एवढंच करून चालणार नाही, आपल्याला निवडणुका सगळ्या आपल्या सगळ्या समोर आहे। ग्रामपंचायत झाली, नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीसोबत जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, आणि या सगळ्या निवडणुकामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीनं तुम्हालाच निवडणूक आता लढवायचं आहे। सोमजी आपने कल बोला जहाँ जहाँ भारतीय जनता पार्टी कमजोर है, वहां वहां जो अपने साथ लोग आने वाले, अच्छे लोग आने वाले, उनको साथ में लीजिए। यहाँ पे बहुत सारे लोग सामने बैठे हैं, अभी कांग्रेस में है, कोई राष्ट्रवादी में है, सब लोग अपने साथ आने को तैयार है। अभी लेने का जो जिनको कल आपको बहुत बातें बोली मैंने, सब लोग आने के लिए तैयार है, उनको हमें साथ में लेना है। लेकिन उनको साथ लेते टाइम जो बीजेपी के चुने पुराने लोग हैं, उनका भी सम्मान रहना चाहिए, इसके लिए भी हम काम करते हैं। इसके लिए ये भी सोचते हैं, रामभाऊ आप चिंता करू नका, हे रामभाऊ हळूच कानात म्हणतात भाऊ सगळं कराय सगळ्यांना घ्या, पण आमचं काय, तुमचं काही होणार नाही, तुम्ही चिंता करू नका। आता तुमच्या सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे, सगळ्यांनी एक या आणि आता कार्यक्रम उत्तरचा करा। मी आपल्याला मनापासून सांगेन, हा यशवंतराव चव्हाणांचा जिल्हा आहे, कराड तर यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी आहे, ज्या भागात यशवंतराव चव्हाण येत होते, पण या यशवंतराव चव्हाणांच्या इस्टेटीचे प्रॉपर्टी अनेक जण वारसदार झाले। यशवंतराव चव्हाणांच्या अनेक प्रॉपर्ट्या संस्थानिक कोण झाले, कोण ट्रस्टी झाले। यशवंतराव चव्हाणांचे विचार थोडं कधी घेऊन गेले नाही। यशवंतराव चव्हाणांनी कधी साम्राज्यवाद शिकवला नव्हता कधी। यशवंतराव चव्हाणांनी सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन राजकारण करा हे सांगितलं होतं, इथे साम्राज्यवाद आणि हे सगळं थांबवायचं असेल तर कराड उत्तर असेल किंवा दक्षिण असेल, दक्षिण मध्ये सुद्धा आमचे बाबा आहेत। आता सगळ्यांनी एकत्र यायचं, शिवेंद्र बाबा सगळ्यांच्या सोबत तुमचे आशीर्वाद असले पाहिजे। आता भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आम्ही तुम्हाला देऊन टाकले, चिंता करू नका। आम्हाला कोण नेता माहिती नाही, आम्हाला भारतीय जनता पक्षाचा आमदार उत्तर मधून निवडून आला पाहिजे, दक्षिण मधून निवडून आला पाहिजे। जसं मोदीजी देशात पंतप्रधान झाले पाहिजे, तसे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे। याच्यासाठी या सातारा जिल्ह्यातनं आता आपण 2 आमदार आहेत, पुढच्या वेळी किमान 5 आमदार इथनं गेले पाहिजे, आणि याची जबाबदारी आपल्याला सगळ्यांना घ्यायला लागेल आणि ती भूमिका घेऊन काम करायला लागेल।
आणि ही या भूमिका घेऊन आपण काम केलं आणि आपलं मला माहिती आहे महाराज तुमच्या ताकदी सगळ्यांची. आपण जराशी ताकद लावली ना तर अजिबात अडचण नाही. फक्त महाराजांच्या मनात आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळे मनात आलं की मग अजिबात अडचण नाही. त्यामुळे आपण सगळ्यांना एवढंच सांगतो, आपण सगळे मिळून ताकदीने काम करूया. मोदीजीचा हात बळकट करूया, भारतीय जनता पक्षाचा हात बळकट करूया आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीने हे चालू आहे सगळं ते मोडून आपल्याला करायला लागेल. अनेकांना वाटतं की हा जिल्हा आमचा आहे. जिल्हा आमचा असताना या जिल्ह्यानं एवढं सगळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं, एवढं जिल्ह्यानं दिलं, पण जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. मी जबाबदारीने बोलतो. जिल्ह्यानं जेवढं पवार साहेबांना दिलं, पवार साहेबांनी या जिल्ह्याला काय दिलं याचा हिशोब मागण्याची वेळ आलेली आहे. किती दिवस हे बघणार आहोत आपण. सगळे जुने जाणती लोक आहेत, मी बोलणार नाही, पण मला उत्तर द्या. 40 वर्ष हा जिल्हा त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळाले? दोन्हीच्या दोन्ही खासदार निवडून दिले, 5-5, 7-7, 8-8 आमदार निवडून दिले आणि मोबदल्यात या जिल्ह्याला काय मिळाले? जे पुणे जिल्ह्याने त्यांना दिले नाही ते साताऱ्याला दिले. साताऱ्यातनं आमचं सगळंच घेऊन गेला, पण साताऱ्याला काहीच दिलं नाही. अगदी साधी रयत शिक्षण संस्थेचा विषय आपण घ्या. अरे यार, कर्मवीर अण्णांनी उभी केलेली संस्था, सर्वसामान्य माणसांची संस्था आहे ती. एका हायस्कूलसाठी लोकांनी जमिनी दान केल्या, आपले स्वतःचे पैसे दिले, गावातल्या लोकांनी सामाजिक संस्थांनी मदत केली. सातारा जिल्ह्यातला रयत शिक्षण संस्थेवर माणूस घ्यायचा म्हणलं तरी आम्हाला तर घेऊच नका, पण महाराज तुम्हाला तरी घेतलं पाहिजे. काय अवस्था, कुणाची संस्था? अजित पवार, रोहित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार, अशी किती नावं सांगू तुम्हाला? काय संबंध आहे यांचा? काय योगदान आहे या संस्थेसाठी यांचं? या सगळ्या गोष्टी कधी आपण विचार केला? काय एखादा तुमच्यातला एखादा रयत शिक्षण संस्थेवर समोर बसलेला एखादा जात नाही हो? या सगळ्या गोष्टीचा कधी ते बारकाईने विचार करा. आपल्याला मिळालं नाही, पण आपलं आहे ते पण तिकडे घेऊन चालले, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. आपलं एमएससीबीचं ऑफिस कुठं आहे माहिती आहे तुम्हाला? एमएससीबीचं ऑफिस कुठं आहे? एमएससीबीचं आमचं ऑफिस बारामतीला आहे. ही आमची अवस्था आहे. आम्हाला राग कवा येणार का नाही? आपण सांगायचं हा क्रांतिशील नाना पाटलांचा जिल्हा आहे, पण या जिल्ह्यातली माणसं कधी क्रांती करतील का नाही? या सगळ्याचा विचार आपल्याला करायला लागेल. आणि एकदा क्रांती करा, मी सांगतो, भारतीय जनता पक्षाचा झेंडा एकदा या सातारा जिल्हा परिषदेवर फडकवा. मी तुम्हाला सांगतो, ही भाकरी फिरवायला लागते. नाही काय होतं, आम्हाला कोणच हरवू शकत नाही असं वाटतं ना, तेव्हा पुढारी मस्तवाल होतात. लक्षात ठेवा, आणि ती जबाबदारी आपली असते. त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करायला लागतील. पुढंच सांगतो, सोमजी, आपलं आपका तहे दिल से आपका यहाँ स्वागत करता हूँ और मैं यहाँ सातारा जिला का प्रेसिडेंट होने के नाते आपको एक एश्योरेंस देता हूँ, जब भी आप 24 के चुनाव के बाद, चुनाव से पहले तो आपको बहुत बार आना ही पड़ेगा इधर, लेकिन 24 के चुनाव के बाद आप जब भी यहाँ आओगे तो आपके बाजू में बीजेपी का एमपी बैठा होगा. इतना एश्योरेंस आपको करता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र. निलेश माने असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्या सगळ्या सहकार्याचं कौतुक करणं ही आमची जबाबदारी आहे. मगाशी मी माझ्याकडून जाऊन गेलो होतो. आदरणीय रमेशजी दादांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी या कार्यक्रमाचं नेटकं नियोजन केलं. त्या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. धन्यवाद. पार्टी के डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट और एमएलए जयकुमार जी गोरे, यहाँ के एमएलए शिवेंद्र राजे भोसले जी, डॉक्टर अतुल भोसले जी जो हमारे यहाँ के प्रभारी हैं, विक्रम पावस्कर जी स्टेट सेक्रेटरी, पाटिल जी, सागर शिवदास जी, रिया शेर कदम साहब,
अनिरुद्ध गाबड़े जी, विठल वासुदेव जी, पार्टी के लीडर्स ऑन द स्टेज, जिला परिषद के मेंबर्स, पंचायत के सरपंच, नगर पालिका के मेंबर्स, बीजेपी के सारे कार्यकर्ता, पत्रकार बंधुओं, मुझे आज यहाँ आकर विशेष तौर पर खुशी हुई है। ये छत्रपति शिवाजी महाराज का स्थान है, जिला है, और ये ऐतिहासिक निशान भी है, ऐतिहासिक जिला भी है, ऐतिहासिक जगह भी है। पंजाब से मैं आता हूँ। पंजाब और महाराष्ट्र में एक चीज कॉमन है कि जिन्होंने अपने देश की खातिर मुगलों को भगाया, वो बहुत बड़ी लड़ाई लड़ी, वो शिवाजी महाराज, छत्रपति शिवाजी महाराज हैं। और पंजाब में महाराजा रणजीत सिंह ने बहुत ताकत से मुगलों को भगाया और अंग्रेजों को भी भगाया। ये दो महान शूरवीर लोग हुए हैं जिन्होंने इतिहास में बहुत बड़ा नाम बनाया है और देश की एकता, अखंडता के लिए अपनी जान तक दी। और आज भी हम उनकी पूजा करते हैं, उनका सम्मान करते हैं। देश एक ऐसे समय से गुजर रहा है जब हम 75 साल हो गए देश को आजाद हुए। आजादी का अमृत महोत्सव हम मना रहे हैं और ये समय है जब देश का प्रधानमंत्री दुनिया का सबसे प्रभावशाली व्यक्ति है, जिसको सारी दुनिया मानती है, दुनिया के सारे लोग उनको मानते हैं। और जो रेटिंग हुई है उसमें नरेंद्र भाई मोदी दुनिया के सबसे ताकतवर और प्रभावशाली नेता के रूप में उभरे। और उन्होंने आह्वान किया है लाल किले से कि हम ऐसा भारतवर्ष बनाएं कि जब हम आजादी के 100 साल पूरे करें, भारत दुनिया का सबसे विकसित देश हो, भारत दुनिया को लीड करे, भारत विश्व गुरु बने, ऐसा देश हम बनाकर जाएं। जो लोग आजादी के 100 साल मनाएंगे वो याद करेंगे कि नरेंद्र भाई मोदी यहाँ का प्रधानमंत्री था, जिन्होंने एक विकसित भारत और विश्व गुरु भारत की कल्पना की थी। और आज उनका सपना साकार हुआ है, लोग उस वक्त कहेंगे। आज देश दुनिया में सबसे तेजी से विकास करने वाला देश है, तेजी से तरक्की कर रहा है। और ये सारी दुनिया मानती है कि भारत आने वाले 4-5 साल में फ्रांस, जर्मनी, इंग्लैंड को पीछे छोड़कर सिर्फ 2 कंट्री इसके आगे रहेंगे, चाइना और अमेरिका। बहुत विकसित देश हो जाएगा, हम इसमें फख्र करेंगे और मान करेंगे। हमें गर्व है कि हमारे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी जी हैं, जिन्होंने देश को इस ढंग से संभाला है। जब कोविड की बीमारी यहाँ पे शुरू हुई, जिस ढंग से उन्होंने देश को लीड किया, जितनी तेजी से साइंटिस्ट के साथ बैठकर जो वैक्सीन 2 वैक्सीन इजाद हुए हैं भारत में, जो अपने आप एक बहुत बड़ा किस्मत था। 130 करोड़ लोगों की उन्होंने वैक्सीनेशन देकर इस बीमारी को रोका, इस महामारी को रोका और सारी दुनिया को उसने हेल्प की। आज दुनिया में कोई भी समस्या हो, कोई भी बड़ी प्रॉब्लम हो, सभी लोग भारतवर्ष के प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी से पूछते हैं उसका हल क्या करना है। यूक्रेन की लड़ाई में जब शुरू हुई, भारत के कुछ बच्चे वहां पढ़ रहे थे। मोदी जी के कहने बाद दुनिया में पहली बार यह हुआ कि लड़ाई उनके कहने पे बंद हुई
जब हमारे बच्चे वहां से निकले फिर दोबारा लड़ाई शुरू हुई। ऐसा कभी दुनिया की किसी लड़ाई में हुआ नहीं कि किसी देश का प्रधानमंत्री कहे कि दोनों देश लड़ने वाले लड़ाई बंद कर दें। हमें फख्र है, हमें ऑनर है, हमें मान है देश के प्रधानमंत्री पर। और उस वक्त उन्होंने 80 करोड़ लोगों को फ्री राशन की स्कीम शुरू की, जो अपने आप एक बहुत बड़ी स्कीम है। दुनिया हैरान होती है कि ऐसा 80 करोड़ लोगों को मुफ्त राशन कैसे दिया जा सकता है। जो भी मोदी साहब जब से 8 साल हुए, उन्होंने जो स्कीम शुरू की सभी के लिए, सेक्युलर तक सबको फायदा हो, ये इंश्योर किया। जैसे घरों में टॉयलेट नहीं थे, लेडीज को बाहर शौच में जाना पड़ता था, देश के लिए शर्म वाली बात थी। 12 करोड़ टॉयलेट्स बनाए और ये जो हमारे शर्म की बात है उससे हम निजात कर दी। गैस के कनेक्शन 9 करोड़ से ज्यादा दिए गए ताकि लेडीज की आंखें खराब ना हो, उन्हें गैस के कनेक्शन दिए। हाउसेस की बात करें तो 3 करोड़ घर बनाकर लोगों को दिए जा रहे हैं ताकि जिनके पास घर नहीं है उनको घर मिल सके। और फिर दोबारा एक और सर्वे किया, जो और लोग भी आएंगे उसको भी घर बनाकर दिए जाएंगे। जो लोग बीमार हो जाएं उनको ये आयुष्मान की स्कीम 5 लाख तक का मुफ्त इलाज, ये स्कीम सारे भारत में शुरू की गई। और प्रेग्नेंट वुमेन के लिए, जो बच्चा पेट में है उसके लिए, उसकी डिलीवरी के लिए 5,000 रुपया दिया जाता है। मतलब कोई भी घर छोड़ा नहीं है, जिसके लिए भी जरूरत है उसके लिए स्कीम शुरू की गई। और कोविड काल में जो लोग रेहड़ी लगाते हैं, फड़ी लगाते हैं, उनको पैसा नहीं मिलता था, उनको काम शुरू करने के लिए स्वनिधि स्कीम शुरू की गई, जिसमें 31 लाख लोगों ने फायदा लिया। कोई भी वर्ग ऐसा नहीं है जिसके लिए स्कीम नहीं शुरू की गई हो। और जो स्कीम है एक सेपरेट स्कीम नहीं, जितने भी लोग एलिजिबल हैं उन सभी को फायदा दिया गया। किसानों के लिए 6,000 रुपया हर साल उनके खाते में जाता है। मुझे अभी प्रधान जी, अध्यक्ष जी बोल रहे थे कि जो नगर पालिका में किसान रहते हैं उनको ये नहीं मिलता है। मैं कल भी इन्होंने ये बात की थी, मैं हैरान था क्यों नहीं मिलता। मैं आज भी चेकअप किया दिल्ली से, उन्होंने ये कहा है आपके लिए खुशी की बात है, आप ये अपनी एप्लीकेशन एसडीएम को दें, वो लिखेगा कि ये खेती करते हैं और उसी वक्त उनको जो 2,000 रुपये उनके खाते में जाएगा। किसी वक्त खत्म नहीं है, ऐसे पता नहीं कब लिखा है। सिर्फ एसडीएम ने ये सर्टिफाई करना है कि इसकी जमीन खेती के लिए जमीन है, मकान बनाने के लिए नहीं। खेती करता है, जिसकी भी गिरदावरी खेती की हो रही होगी उसको पैसे मिलेंगे। और पंजाब में तो हम ले रहे हैं, मिल रहे हैं, इसलिए आपको भी मिलेंगे। आपको विश्वासन देता हूँ, ये मोदी साहब से पूछने की जरूरत नहीं। अभी मैंने दिल्ली बात की है, उन्होंने कहा है इनको कह सकते हो, सभी को पैसे मिलेंगे। आज बहुत लोग लगभग चाहे जिला परिषद से हों या कोऑपरेटिव से हों या म्यूनसिपलिटी से हों या पंचायत समिति से हों, जिला परिषद से लोग आए हैं। सभी लोगों बहुत रिस्पेक्टेड लोग हो आप। और 2024 में जो इलेक्शन होने वाले हैं उसमें आप लोगों ने 17 का फैसला करना है। अध्यक्ष जी ने कहा है कि हम वादा करते हैं कि अगले बार 2024 में जब तुम आओ, इलेक्शन के बाद आओगे, आपके साथ हमारा एमपी बीजेपी का बैठा होगा। बहुत खुशी की बात है, इनके हौसले की, इनके कहने की मैं कदर करता हूँ। लेकिन ये पूरा तब होगा जब आप उनका साथ दोगे। आपके कहने पर, आपके भरोसे पर उन्होंने ये कहा है। आज देश की हालात क्या है? कांग्रेस टूट रही है, हर रोज कोई बड़े से बड़े नेता छोड़कर जा रहे हैं। कांग्रेस का बुरा हाल है और रीजनल पार्टियां किसी के काम करने वाली नहीं है।
जितनी भी पार्टियां हैं वो खत्म हो रही हैं, टूट रही हैं। इसलिए हमारे पास जो देश का विकास करना है, देश को तरक्की पर ले जाना है, देश का नाम पैदा करना है, तो सिर्फ भारतीय जनता पार्टी आपको वादा कर सकती है। आपको मालूम है कि देश में कश्मीर की समस्या काफी लंबे समय से चल रही थी। 370 आर्टिकल खत्म करके मोदी जी ने कश्मीर को हमेशा के लिए भारत के साथ जोड़ा। ये लोग सपना भी नहीं लेते थे। फरूक अब्दुल्ला ने कहा था मोदी जी 10 बार प्रधानमंत्री बन जाए फिर भी 370 आर्टिकल खत्म नहीं कर सकते, पर उन्होंने तो पहली बार दूसरी बार आकर ये 370 आर्टिकल खत्म करके कश्मीर को हमेशा के लिए भारत के साथ जोड़ दिया। ये हमें लिए गर्व की बात है और हम खुशकिस्मत हैं कि हमारे समय में ये हुआ। इसी तरह राम मंदिर की बात करते थे हम। राम मंदिर बन रहा है, शान से बन रहा है। अगले साल तक मंदिर बनकर लोगों को लिए दर्शन के लिए खोल दिया जाएगा। ये भी सौभाग्य की बात है। ये नरेंद्र भाई मोदी जी का नेतृत्व है जिसके होते हुए बिना किसी लड़ाई से, बिना किसी झगड़े से, बिना किसी एजुकेशन से मंदिर बनकर तैयार होकर लोगों के दर्शन के लिए खोला जाएगा। जब ऐसा नेता हमारे पास हो तो हमारी जिम्मेवारी क्या बनती है कि हम उसका साथ दें। 2024 में एक बात आपको कहूं कि पिछले बार 303 MP बने थे भारतीय जनता पार्टी के। ये तय है कि भारतीय जनता पार्टी की सरकार 2024 में दोबारा फिर बनेगी, ये तय है। और हो सकता है 350 से 400 तक लोग वो कहते हैं। इतने MP बने, बड़े मार्जिन से, बड़ी मेजॉरिटी से भारतीय जनता पार्टी सरकार तीसरी बार बनेगी। नरेंद्र भाई मोदी जी प्रधानमंत्री बनेंगे और मजा तो तब है आपका MP भी उसमें बैठा हो। दूसरों के MP तो जीतेंगे, आपका MP जीतकर जैसे अध्यक्ष जी ने कहा सर वहां बैठा हो, उसकी खुशी बखरी होती है। आप आते हैं पटाखे फोड़ते हो, दूसरे के जीत में भी हम खुशी मनाते हैं, लेकिन अपना जब जीत कर जाएगा उसकी खुशी बखरी होगी। मैं आस करता हूं कि 2024 की इलेक्शन में आप भारतीय जनता पार्टी के कैंडिडेट को जिताओगे। जो लोग भी भारतीय जनता पार्टी में आना चाहते हैं उनका स्वागत है। बहुत सारी पार्टी से लोग अक गए हैं, थक गए हैं, टूट रही हैं। और भारतीय जनता पार्टी असूलों वाली पार्टी है, परिवारवाद यहाँ नहीं है। और जो लोग लाइक हैं, जो लोग काबिल हैं, उनको कहने की जरूरत नहीं, अपने आप बहुत भी मिलते हैं और आगे भी किया जाता है। जो लोग मेहनत करेंगे उनको सिफारिश की जरूरत नहीं, वो किसी बड़े नेता के पुत्र होने की जरूरत नहीं। जो मेहनत करेगा, जो पार्टी का काम करेगा, पार्टी को आगे लेकर जाएगा, उसको ओहदा अपने आप लाकर दिया जाता है हमारी पार्टी में, कि मांगने की जरूरत नहीं पड़ती। इसलिए मैं आश्वासन देता हूं, जो लोग भी आएंगे उनका बहुत बहुत स्वागत और आदर करेंगे। और आप लोग आए, आपका बहुत बहुत धन्यवाद। आस करता हूं कि भारत को एकता और अखंडता के लिए, भारत को विश्व गुरु बनाने के लिए, भारत को विकसित करने के लिए आप लोग नरेंद्र भाई मोदी जी को ताकतवर बनाएंगे, उनको ताकत देकर भारत वर्ष की सेवा करेंगे। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की, भारत माता की धन्यवाद। रंगपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी रंगपूर शहर यांच्यातर्फे आपल्या देशाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सोमप्रकाश यांचा लोकसभा दौरा आता संपन्न झालाय। या दौऱ्यासाठी उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे भाऊ उपस्थित राहिले, त्यांचे हार्दिक आभार। त्याचबरोबर आपल्या सातारा जाऊन विधानसभाचे आमदार माननीय सुरेंद्र बाबा हे उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार। त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रम बाबू पाऊसकर हे उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार। त्याचबरोबर कराडचे युवा नेते अतुल बाबा भोसले हे उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा आभार।
त्याचबरोबर आपल्या सर्वांचे आवडते नेते आणि कालांतरचे नेते रामकृष्ण वेताळ साहेब यांचे सुद्धा आभार, भारतीय जनता पार्टीचे भरत नाना यांचे सुद्धा आभार, त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या सर्वांचे आभार. विश्वकर्मा फूड्स इंडियाची शुद्ध सोयाबीन पासून बनवलेली उत्पादनं, शुद्ध शाकाहारी वेगन फूड, उच्च दर्जाचे प्रोटीन रिच कॅल्शियम युक्त हर्बल उत्पादने, फ्लेवर्ड मिल्क, टोफू पनीर, श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी, सोया आटा, नानकटाई, बिस्किट, सोयासत्व विटा पावडर, कोलेस्ट्रॉल फ्री, प्रिझर्वेटिव्ह नसलेली लो फॅट सोयाबीन उत्पादनं सर्वत्र उपलब्ध. डीलरशिप आणि होम डिलिव्हरीसाठी संपर्क विश्वकर्मा फूड्स इंडिया, MIDC कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मोबाईल 98 222 17 655.